मानिनी सखी मंचतर्फे आज प्रमाणपत्र वाटप व स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केल्याने काय भावना व्यक्त केली? मानिनी सखी मंच महिलांना आत्मनिर्भर सक्षमीकरणाकडे ज्या पद्धतीने नेत आहे, इतकी सुंदर पद्धत आहे आणि समाजातल्या तळागाळातल्या महिलांना एकत्र करून, म्हणजे आता त्यांनी एक उदाहरण दिलं की पॉम्पलेट वाटता वाटता एक जी महिला होती जी डिप्रेशन मध्ये गेली होती, त्या महिलेला आणणं, तिला समजवणं, तिला आपल्या कुटुंबाचं, जसं आपण कुटुंबातल्या व्यक्तीला समजवतो तसं समजवणं अतिशय सुंदर आहे. आणि प्रमाणपत्र इथल्या महिलांना देताना खूप आनंद झाला आणि खूप समाधान झालं. आणि सुनील भाऊंनी सांगितलं आम्ही हे करतो कशासाठी, समाधानासाठी. हा एक मुद्दा होता. आणि जसं आपले माननीय पंतप्रधान मोदीजी, आपले नागपूरचे आपण करता धरता म्हणू शकतो नितीनजी, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, ते आपल्या सगळ्या बहिणींची लाडकी बहीण आपले देवाभाऊ, आणि आपले आमदार मोहनजी, यांचं हेच काम चालू आहे सक्षमीकरणाचं, महिला सक्षमीकरण. बस त्याच्यामध्ये यांचा हातभार लागतोय. ही भावना मला इथे आल्यावर असं वाटलंय की आमचे हे जे कार्यकर्ते आहे हे तेच काम, तोच वसा घेऊन पुढे जात आहे. यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. आणि अतिशय सुंदर सुरेख वाटलं. या पलीकडे अजून काय, महिलासाठी मोहन भाऊंना एक प्रशिक्षणासाठी एक जागेची सुद्धा मागणी केलेली आहे. हो, काल रात्रीच ते दोघ जण आले होते घरी. रात्री 11 वाजता आले होते. मी घरात होती. मला म्हणे मोहन भाऊंनी आम्हाला, आता सध्या तुम्हाला माहिती पार्लमेंटरी बोर्ड याच्या सगळ्या मीटिंग सुरू आहेत, ते घरी नव्हते म्हणे. आम्हाला मोहन भाऊंनी सांगितलं आहे की तुम्ही 11 वाजता या. मग ते आले आणि ह्याच मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे. आता सध्या आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी बोलता येत नाहीयेत, तर एकदा निवडणूक आटपली, आपली आचारसंहिता संपली, तर त्याबद्दल ते मार्ग काढणार आहे. आणि जर ते स्वतःसाठी तर काही मागत नाहीये ना, ते समाजासाठीच मागतायत, त्यामुळे द्यायला काहीच हरकत नाहीये. स्वतःसाठी मागणं वेगळी गोष्ट, ते तेवढे समृद्ध आहेत, ते समाजासाठी मागतायत. समाजाचं देणं आपण सगळेच जण लागतो. आज इथे एवढा चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही, काय सांगितलं? सर्वप्रथम मानिनी सखी मंचाचा हा जो कार्यक्रम आहे प्रमाणपत्र वितरणाचा, त्याला मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये देशातील तरुणांना, देशातील महिलांना जे स्किल इंडियाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचा जो मंत्र दिलेला आहे, तोच मंत्र माननीय फडणवीस साहेब हे सुद्धा पुढे घेऊन जात आहे. आमचे दक्षिण नागपूरचे आमदार माननीय मोहनभाऊ मते हे सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी अतिशय काम करत आहे. आणि आमचे सुनील भाऊ मानेकर हे जे भारतीय जनता पार्टीचे एक नेते आहेत, या संपूर्ण परिसरातील एक गणमान्य व्यक्ती आहे. हे इथे जवळपास 800 पेक्षा अधिक महिला इथे उपस्थित आहेत. समाजातल्या ज्या पीडित आहेत, ज्या दुःखी आहेत, ज्यांच्याजवळ पैशाचा अभाव आहे, अशा सर्व महिलांना इथे आणून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण देत आहे. नुसतं प्रशिक्षण नाही तर कार्य करण्यासाठी त्यांना ब्युटीची किट असेल ती देत आहे, शिलाई मशीन देत आहे. यांच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण आहे, व्यवसाय करण्यासाठी सहाय्य आहे आणि त्याचबरोबर त्यांचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे यासाठी त्यांना आत्मविश्वास, इतर मदती हे सुद्धा सुनील भाऊ करत आहे. मानिनी सखी मंच अशा पद्धतीची संस्था ही वेगवेगळ्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे. आज आपण पाहतो की अमृततुल्य चहाच्या फ्रँचायझी निघतात, पण मानिनी सखी मंचच्या सुद्धा फ्रँचायझी निघाल्या पाहिजे की जेणेकरून कुठलीही महिला तिला असं वाटणार नाही की मी एकटी आहे. महाराष्ट्र शासन, भारत सरकार आणि सुनील भाऊ, आमचे मोहन भाऊ सारखे लोक त्यांच्या सोबत आहेत. हे सर्व असताना मला असं वाटतं की सगळ्या महिलांचं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि त्यांनी कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही. आम्ही सर्व लोक त्यांच्या सोबत आहोत. या कार्याला माझ्या शुभेच्छा आहे. धन्यवाद. एक एवढा भावनिक कार्यक्रम आणि लोक सर्व महिला इथे थोड्याशा भावनिक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, काय म्हणतात? या कार्यक्रमाची रूपरेषाच ती आहे की आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा हा माझ्या शेवटची घटका जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी समाजाच्या शेवटच्या घटकेपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेन. जोपर्यंत समाजाचा शेवटचा घटक समृद्ध होणार नाही तोपर्यंत कदाचित माझा श्वास थांबणार नाही, असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं. दादा, तुम्हीही सुद्धा राजकारणामध्ये आहात आणि येणारी निवडणूक महानगरपालिकेच्या आपण सुद्धा इच्छुक उमेदवारांमध्ये आहात, तर काय बोलाल तुम्ही? राजकारण हा एक
आमच्या ह्या मंचेच्या व्यतिरिक्त पार्ट आहे, परंतु समाजकारण करत असताना त्याला जर राजकारणाची जोड असेल तर अजून समाजकारण चांगल्या पद्धतीने करता येते. आणि मी आधीच सांगितलं की राजकारण करत असताना 80% हे समाजकारण व्हायला पाहिजे, 20% राजकारण व्हायला पाहिजे. आणि जर पक्षाने जर संधी जर दिल्यास आपले समोरचा अजेंडा काय आणि तुम्ही कोणकोणती कामं संघावर केले का नाही? आपण वेळेवर ठरवू समोरचा अजेंडा काय आहे. लढणे हे तय आहे, इलेक्शन लढायचंच आहे, यात काही शंका नाही आहे. आणि चांगल्या प्रकारचं आपण कार्य करू या प्रभागामध्ये. यापेक्षाही अजून कसं महिला सक्षमीकरण, अजून कसं विद्यार्थ्यांचं चांगल्या प्रकारचं सक्षमीकरण करता येईल, स्पर्धा परीक्षा कशा घेता येईल, या माध्यमावर मी आता माझ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते माझं कार्यशील आहे. पक्ष तुम्हाला संधी देईल असा विश्वास आहे? 100% विश्वास आहे माझ्या नेत्यांवर, माझ्या पक्षावर मला विश्वास आहे. माझं कार्य पाहून ते मला संधी देणारच आहे, यात काही शंका नाही. मानवी सती म्हणतोय आज एवढा चांगला कार्यक्रम आहे, काय उद्देश होता आणि काय भाव होता? बघा, मानिनी सखी मंचचा उद्देश नेहमी हा महिला स्वयंरोजगार आणि महिलांचा सर्वांगीण विकास हाच राहिलेला आहे. महिला स्वयंरोजगारासोबत महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणे हाही आमचा एक हेतू असतो. तर त्यामुळे आम्ही सर्व महिलांच्या स्वयंरोजगारासोबतच वर्षातून एकदा त्यांच्यासाठी आम्ही असा स्नेहसंमेलनाचं आयोजन करतो की जेणेकरून ही जी धावपळ चालू असते बाईपण भारी देवा, त्या बाईपण भारी देवात थोडेसे कुठेतरी त्या स्वतःला बघतील आणि इथे येऊन स्टेज त्यांना आम्ही देतो की त्या बिनधास्त होऊन जगतील पुन्हा. तरी आता येणारा काळ हा निवडणुकीचा आहे. आपण पण राजकारणामध्ये म्हणजे एक घटक काम करतात आणि येणाऱ्या समोरच्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला जर संधी मिळेल पक्षातर्फे तर म्हणजे आपला अजेंडा काय राहणार आहे आणि समोरची तुम्ही काय करतील? बघा, माझा अजेंडा नेहमी हाच राहिलेला आहे आम्हा दोघांचा, स्त्री सक्षमीकरण, स्त्री स्वयंरोजगार. पण आता आम्ही दोघांनी जेव्हा बघितलं मागच्या 2-3 वर्षात ते शक्य झालं आणि ह्या वर्षीपासून आम्ही सुरू करू की प्रत्येक स्त्री ही सक्षम झाली, पण तिचे जी मुलं आहेत ते तिला असं वाटतं की चांगल्या कुठल्या तरी एज्युकेशन संस्थेमध्ये टाकावे आणि शिकवावे, तिला शक्य होत नाहीये. लाखोची फीज असते बघा, आपल्यासारख्यालाही भरायला ती कुठेतरी दमछाक होतं की अरे बापरे असं कसं. तर आम्ही दोघांनी असं विचार केलाय की मी स्वतः MA-BEd आहे, तर आपण असं कुठेतरी एक 4-5 शिक्षकांपासून सुरुवात करूया. फुले फुलाची पकडी, पहिले 50 मुलांवर प्रयोग करूया आणि फ्री ऑफ कॉस्ट 10वी-12वीची मुलांसाठी ट्युशन क्लासेस सुरू करूया. जास्त काही बोलणार नाही, फक्त एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही शांत राहा. नेहमीच अर्पणा तुमच्यासोबत बोलत असते, इथे बसलेल्या मॅडम पण तुमच्यासोबत बोलत असतात आणि मी कधीतरी तुमच्या समोर येत असतो, महिन्यातनं 2 महिन्यातनं एखाद्या वेळेला. दिव्याने सांगितलं मला की एक आमच्याकडे महिला होती जे मला वाटतं आता लग्न झालं, एक 2-3 दिवसाआधीच लग्न झालं तिचं, एक 35-40 इयर्सची काहीतरी होती. तर इतकी डिप्रेशन मध्ये गेली होती की तिने निर्धार केला होता की मला सुसाईड करायचं, ते सुसाईड करायला चालली होती. आणि आमच्या काही महिला पॉम्पलेट प्रत्येक एरियामध्ये वाटत होते सर. तर ते पॉम्पलेट त्या महिलेच्या हाती पडलं आणि तिने ते पॉम्पलेट सहज वाचलं आणि त्याच्यामध्ये आम्ही लिहिलं होतं की महिलांसाठी सहल, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे आम्ही काय काय करतो आणि काय काय त्याच्यामध्ये लिहिलं होतं. तिने ते वाचलं आणि ती महिला मला आता इथे जाऊन एकदा पाहून घेऊ की माझं खरंच काहीतरी भलं होते का. म्हणजे ती सुसाईड करायला निघाली, बरोबर ना. तिने ती पॉम्पलेट तिच्या हातात पडलं आणि तिने ते पॉम्पलेट वाचल्यानंतर ती थेट आमच्या घरी आली. आमच्या घरी आल्यानंतर आम्हाला भेटली, अर्पणाला भेटली. मग आम्ही तिचं थोडंफार ऐकलं आणि तिला एक धीर दिला की तुझं लाईफ हे चांगलं करण्याचं आमचं काम आहे, तू आता ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि इथे तू आता कंटिन्यू सुरू होऊन जा. ती दुसऱ्या दिवसपासून सर आमच्या घरी यायला लागली, क्लासेस करायला लागले आणि पाहता पाहता ती 1 वर्ष आमच्यासोबत राहिली आणि तिला आमचा परिवार हा आपला वाटू लागला. तिने सगळ्या निगेटिव्हिटी बाजूला ठेवल्या, सुसाईडची सगळं बाजूला ठेवलं आणि काल परवा तिने लग्न केलं, तिचं लग्न झालं.
वयाच्या 40-42व्या वर्षी तिने लग्न केलं. तिला आम्ही समजावलं सगळ्या गोष्टी. ती आता आमच्याकडून पार्लर, ड्रेस डिझायनिंग सगळं शिकून गेली. चांगला नवरा भेटला आणि लग्न केलं. याच्यापेक्षा दुसरा आपल्याला आनंद काहीच असू शकत नाही. हे या ठिकाणी सांगण्याचं माझं तात्पर्य आहे. धन्यवाद. बघा, विद्यार्थ्यांचा सत्कार हा पण नेहमी करतो, पण आपल्याला ज्या सपोर्टिव्ह टीचर असतात, माझा सखी मंच हा माझा एकटीचा नाही, तर माझे 2 आधारस्तंभ. पहिला महत्वाचा आधार म्हणजे माझे मिस्टर आणि माझ्या मागचे 2 आधारस्तंभ माझ्या क्लासेसच्या, जे सुरुवातीपासून आहेत. म्हणजे असं नाही की मध्ये त्या कुठे जॉब शोधायला गेल्या. म्हणजे 10 वर्षापासून जे मला सोबत आहेत अशा माझ्या दोन्ही मॅडम, यांचं सुद्धा कौतुक व्हायला हवं. म्हणून मी म्हणते की जोरदार टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं स्वागत करूया.